ठीक आहे बाळांनो, तुम्हाला वाहतुकीचे नियम या घटकावर आधारित तुम्ही लहान असताना एक तुम्हाला छानपैकी एक गाणं शिकवलं असेल. ते गाणं कोणाच्या लक्षात आहे का? कोण सांगू शकतो का ते गाणं कोणतं? ठीक आहे, तुम्हाला माहिती नाहीये तर चला मग आज मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ते गाणे शिकवतो. तयार आहात सगळे? हो. व्हेरी गुड. ठीक आहे. घंटा झाली, शाळा सुटली, घंटा झाली, शाळा सुटली, दप्तर पाठीवर घ्यायचं, आणि रस्त्याच्या कडेने चालायचं, गड रस्त्याच्या कडेने चालायचं, आणि रस्त्याच्या कडेने चालायचं, गड रस्त्याच्या कडेने चालायचं, रस्त्या ओलांडण्यापूर्वी उजवीकडे पाहू, अर्धा रस्त्या ओलांडण्यावर डावीकडे पाहू, डावा उजवा करत करत घरी आपल्या जायचं, आणि रस्त्याच्या कडेने चालायचं, गड रस्त्याच्या कडेने चालायचं, आणि रस्त्याच्या कडेने चालायचं, गड रस्त्याच्या कडेने चालायचं, बरं लक्षात आलं हे गाणं? खूप छान गाणं होतं की नाही? बरं हे गाणं नेमकी कशावर आधारित होतं? कोण सांगू शकेल का? ठीक आहे, सांग बघू. वाहतुकीचे नियम. खूप छान त्यांनी उत्तर दिलं. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय की हे गाणं आपण लहानपणी असताना आपल्या मॅडमने किंवा सरांनी हे शिकवलेलं आहे. हे गाणं वाहतुकीचे नियम यावर आधारित होतं. आता वाहतुकीचे नियम जर आपण पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की आपल्या भारत देशामध्ये दरवर्षी 1.5 लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू हे केवळ अपघातामुळे होतं, ऍक्सिडेंटमुळे होतं. म्हणजे आपण जर विचार हे करू शकत नाही की वर्षभरामध्ये आपल्या भारत देशामध्ये 1.5 लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू हे फक्त अपघाताने होतं. म्हणजे आपण कुठेतरी चुकतो. हे अपघात का होतात? या अपघाताची नेमकी कारणे काय असतील हे कोण सांगू शकेल का? आपल्या भारतामध्ये अपघात होण्याची काही कारण तुम्ही कोण सांगू शकेल का? सांग बेटा. वाहन चालवताना धूम्रपान करू नये, वाहन चालवताना धूम्रपान करू नये, गाडी चालवताना नशा करू नये, व्हेरी गुड. गाडी चालवताना नशा करू नये, तेच त्यांनी सांगितलं. वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये, व्हेरी गुड. आपण मोबाईलचा किती वापर करतो? वाहन चालवताना मोबाईल वापरू नये, वाहन जास्त वेगाने चालू नये, वाहन जास्त वेगाने चालवण्याचे म्हणजे वेग मर्यादा हवी, लिमिट पाहिजे की ना आपल्याला वाहन वगैरे. आपण जास्त वेगाने गाडी चालू शकत नाही. वेगाने गाडी चालवली तर अपघात होतात. हा, ट्रॅफिक सिग्नल पाळणे, ट्रॅफिक सिग्नल पाळणे म्हणजे थोडक्यात काय, वाहतुकीचे हे वेगवेगळे नियम आपण पाळले पाहिजे. वाहतुकीचे नियम पाळले म्हणजे आपल्या देशामध्ये अपघात कमी होतील. बरोबर की नाही? चला आज आपण या वाहतुकीच्या नियमावर आधारित एक छोटस उपक्रम घेऊया, एक कृती घेऊया. सगळे सहभाग होणार? नक्की? ठीक आहे. तर मी आज सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे काय कार्ड्स देतो. ते कार्ड्स मध्ये काय तुम्हाला सांगतो. मी काही विद्यार्थ्यांना वाहतुकीचे चिन्ह जे आहेत ते देणार आहे, आणि ते वाहतुकीचे चिन्ह नेमकी काय दर्शवतं त्याची माहिती असणारे दुसरे कार्ड मी मुलांना देणार आहे. सगळे जण तयार आहात? व्हेरी गुड. पहिल्यांदा मी आता चिन्ह हे कार्ड दिल्यानंतर प्रत्येकाने त्या चिन्हांचं निरीक्षण करायचं, ती माहिती नेमकी काय दर्शवतात ते व्यवस्थित वाचायचं, आणि नंतर मी तुम्हाला सांगेन की हे चिन्ह नेमकी काय माहिती या ठिकाणी दर्शवतं. त्याचं छानपैकी पहिल्यांदा निरीक्षण करा. ठीक आहे, चिन्हांचं निरीक्षण केलं?
तुम्ही चिन्हांची माहिती वाचली नेमकी काय आहे ते? आलं सगळ्यांच्या लक्षात? ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा तू ये बेटा, चिन्ह सगळ्यांनी दाखव, अगदी व्यवस्थित दाखव. आता हे चिन्ह जे आहे हे चिन्ह नेमके काय दर्शवतं, कोण सांगेल? ठीक आहे, प्रवेश बंद आहे हे दर्शवते. प्रवेश बंद आहे हे दर्शवतो. अगदी योग्य, व्हेरी गुड. ठीक आहे, पुढे चिन्ह दाखव बेटा. चला, काय नक्की वाचून दाखव. इथे वाहने लावू नये हे इथे दर्शवते. वाहने लावू लावू नये. हे दर्शवते. अगदी योग्य. चला पुढे. हे प्रथमोपचार केंद्र असे हे दर्शवते. हे चिन्ह प्रथमोपचार केंद्र हे चिन्ह दर्शवतं. म्हणजे काही वेळेस अपघात जर झालं तर त्या ठिकाणी लोकांचा जीव वाचवण्यासाठी आपण प्रथमोपचार पहिल्यांदा करत असतो. तर प्रथमोपचाराचं हे चिन्ह या ठिकाणी आपल्याला दर्शवतं. छान, व्हेरी गुड. पुढे चिन्ह बघा, आणि हे चिन्ह नेमकी काय दर्शवतं? हे चिन्ह वेग मर्यादा दर्शवते. हे चिन्ह वेग मर्यादा हे आपल्याला दर्शवतं. वेग मर्यादा म्हणजे जे वाहन चालवण्याचं जे वेग आहे, जो स्पीड आहे, तो आपण मर्यादित ठेवणं गरजेचं आहे. जर अतिवेगाने जर वाहने चालवली तर मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट हे होत असतात, अपघात हे होत असतात. छान. नेक्स्ट चिन्ह दाखव बरं, काय ते कोण सांगेल? ठीक आहे, हे चिन्ह गतिरोधक दर्शवतं. हे जे चिन्ह आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की गतिरोधक म्हणजे स्पीड ब्रेकरचं आहे, या ठिकाणी दर्शवतं. ठीक आहे, आणखी चिन्ह दाखव. काय नेमकं? हे चिन्ह पुढे अरुंद रस्ता आहे. हे जे चिन्ह आहे पुढे अरुंद रस्ता आहे हे आपल्याला या ठिकाणी दर्शवतं. व्हेरी गुड. ठीक आहे, काय ते नक्की चिन्ह कसले? हे चिन्ह पार्किंग दर्शवतात. हे चिन्ह जे आहे पार्किंग हे चिन्ह आपल्याला दर्शवतं. बघा, आता आपण चिन्हामध्ये जर बघितलं या ठिकाणी त्या पी वरती आपल्याला काट मारलेलं नाहीये, म्हणजे हे फक्त पी आहे. पी म्हणजे या ठिकाणी तुम्ही पार्किंग करू शकता. त्या ठिकाणी जर पी वरती जर आपल्याला क्रॉस मारलं असतं, रेष मारली असती, तर आपल्याला माहिती की इथे पार्किंग करू नाही. व्हेरी गुड. पुढे चला, चिन्ह दाखव बेटा. ठीक आहे, चला, काय नक्की कोण सांगेल? हा, हे चिन्ह दर्शवतात की पुढे दरड कोसळण्याची शक्यता आहे. हे जे चिन्ह आहे हे आपल्याला हे सांगतं की दरड कोसळण्याची शक्यता आहे. घाट माथ्यावरती जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे माळशेज घाट आहेत, त्यानंतर कसारा घाट किंवा खंडाळा घाट जे आहेत, या घाट माथ्यावरती आपण बघतो की डोंगर असतात, रस्त्याच्या कडेने डोंगर कडे असतात. त्या पावसाळ्यामध्ये काय होतं की कधी कधी आपण वाहन चालवताना त्या डोंगर कड्यावरचे जे मोठमोठे दरड आहे, दरड म्हणजे काय, दगड, ते मोठ्या प्रमाणात कोसळण्याची शक्यता असतात, खाली पडण्याची शक्यता असतात. त्यामुळे वाहनाचा अपघात त्या ठिकाणी होण्याचा संभव असतो. त्याच्यामुळे हे जे चिन्ह आहे आपल्याला दर्शवतं की या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे, वाहने सावकाश चालवा. ठीक आहे, अगदी व्यवस्थितपणे कोणतीही चूक न करता मुलीने जे चिन्ह आणि मुलाने ते चिन्ह नेमकी काय दर्शवतं याची माहिती खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सांगितली. एक आपल्या लक्षात आलं असेल की ज्या वेळेस रस्त्याने आपण चालत असताना किंवा वाहने चालत असताना हे चिन्ह आपण नेहमी पाहत असतो. जर आपण ह्या चिन्हांचं अगदी व्यवस्थितपणे नियमांचं जर पालन केलं तर आपल्या देशामध्ये जे दरवर्षी 1.5 लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू फक्त जर अपघाताने होत असेल तर हे प्रमाण कितीतरी प्रमाणात आपण कमी करू शकतो. हे केवळ वाहतुकीचे नियम पाळल्यामुळे. तर बाळांनो, तुम्ही सर्वांनी यापुढे वाहतुकीचे नियम पाळाल ना? अगदी नक्की. चला तर मग आज आपण काय करूया, आजपासूनच हे सगळे वाहतुकीचे नियम हे पाळूया. ठीक आहे, धन्यवाद.